आणि आपण पाहत आहे आधुनिक शेती SRT. तर आपण SRT ज्यांना नवीन करायचे आहे किंवा ज्यांना 1 वर्ष झालेलं आहे, तर आपल्याला या पराठी बारीक करण्याचे प्रश्न म्हणजे त्यांना पडलेले होते. तर आपण त्याकरता आता हे नवीन मशीन निघालेली आहे. बारीक करण्याकरता, आणि एक अजून वेगळी मशीन आहे आणि ती म्हणजे ना आपल्या रोटावेटरसारखी आहे. तर मला असं वाटतं की ह्या मशीनपेक्षा त्यानं चांगल्या पद्धतीने होऊ शकते, कारण हे जे हुक्काड आहे हे हुक्काड यानं सिद्ध सरळ राहत आहे. आणि जी आपली रोटावेटरवाली मशीन आहे, त्या रोटावेटरसारखी जी मशीन आहे त्या मशीनने त्याचा म्हणजे फार असा चिलाडा होऊन जाते आणि म्हणजे त्याला झटकट फुटण्याचे चान्सेस कमी असतात. पण आता बरेच आपल्याला जे मशीन भेटली त्या मशीनला आपण आता हे बारीक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर ज्यांना नवीन SRT करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा पर्याय चांगला आहे. म्हणजे आपण SRTची यांना आपण पहिली पायरी असं समजू, आणि आपण जसं KG1 न करता डायरेक्ट आपण पहिल्या वर्गामध्ये जाऊ शकतो या पद्धतीनं. कारण ह्या जो बारीक कचरा होऊन राहिलेला आहे याचा पूर्ण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब तयार होईल आणि आपण SRTमध्ये 1 वर्ष समोर जाऊ. आणि ज्यांचं दुसरं वर्ष आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगला हे वालं, आणि पहिले वर्ष ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी हे बारीक करून त्यानंतर आपण नांगरण आणि रोटावेटर करून नवीन बेड तयार करून त्याच्यावर आपण SRT चालू करू शकतो. तर ह्या शेतामध्ये आपलं दुसरं वर्ष आहे. तर आपण ही पराठीला आता आपण बारीक करून राहिलो, आणि थोडे बेड आता एक ट्रॅक्टरनं चोपड्यासारखं वाटते. तर ह्या बेडला आपण थोडंसं एक वेळ याच्यामध्ये बेड मेकर मारून घेऊ, आणि नंतर मग आपल्याला इथं जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत या शेतामध्ये याचं काही आपल्याला काम नाही. तरी आपण आता भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.